हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया बेसन कसे बनवायचे। त्यासाठी एक कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालूया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडेसे जिरे, 2-3 लसणाच्या पाकळ्या टेचून घालूया। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा चांगला लालसर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालूया। सुके बेसन बनवायलाही सोपे आहे आणि पटकन तयारही होते। घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही असे बेसन बनवू शकता। कांदा चांगला लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची। हळद घातल्यानंतर कांदा चांगला हलवून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूया। तुमच्याकडे लाल तिखट असेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता किंवा हिरवी मिरचीही बारीक चिरून घालू शकता। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। नंतर त्यामध्ये 1 वाटी बेसन घालून चांगले भाजून घेऊया। बेसन चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। त्यामध्ये बेसन पिठाच्या अशा गाठी नाही राहिल्या पाहिजेत। सुके बेसन करताना त्यामध्ये पाणी घालू नये। त्यामध्ये कोमट केलेले पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर बेसन व्यवस्थित हलवायचे। त्यामध्ये एकही गुठी राहून द्यायची नाही। बेसन व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे। हलवून झाल्यानंतर त्यावरती 5 मिनिटे झाकण ठेवायचे। आता आपले 5 मिनिटं झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपले बेसन तयार झालेले आहे। किती मस्त वास सुटलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा।